सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज दिवाळीचा पाडवा आलेला आहे. 22 ऑक्टोबर 2025 बुधवार रोजी दिवाळीचा पाडवा आहे. आज म्हणजेच बलिप्रतिपदेचा दिवस. 3:30 शुभ मुहूर्तांपैकी एक संपूर्ण शुभ मुहूर्त आहे. कुठल्या कामाची सुरुवात करायची असेल, गृहप्रवेश करायचा असेल, खरेदी करायची असेल, वाहन खरेदी, कुठलीही शुभ खरेदी, शुभ बोलणी, कुठलंही शुभ कार्य या दिवशी अगदी आनंदाने करावं. कुठलाच मुहूर्त काढायची म्हणजे ब्राह्मणाकडून विचारपूस करायची सुद्धा गरज नाही. संपूर्ण दिवस हा शुभच आहे. पती पत्नीच्या नात्यातील गोडावा, अटूट प्रेम वाढवणारा हा दिवस आहे. तर आज दिवाळीचा पाडवा. प्रत्येक पत्नी आपल्या पतीचे औक्षण करत असते, त्याला अभ्यंग स्नान घालत असते. तर संपूर्ण दिवसच हा अगदी शुभ असतो. पण आज 1 तासाचा अशुभ काळ आहे, राहू काळ आहे. भर दुपारी या अशुभ काळात, राहू काळात आपल्या पतीचे औक्षण चुकून सुद्धा महिलांनो करू नका. बाकी संपूर्ण दिवस आपल्या पतीच्या औक्षणासाठीचाच आहे आजचा दिवस. फक्त हा 1 तासाचा अशुभ राहू काळ तुम्हाला टाळून द्यायचा आहे. तर पतिदेवांचे औक्षण या दिवशी तुम्हाला अवश्य करायचंच आहे. सकाळी सकाळी पतीला तेल उटणं लावून अभ्यंग स्नान तुम्ही घातलेलंच असेल. जी पत्नी या दिवशी पतिदेवांना अभ्यंग स्नान घालते उटणं तेल लावून, त्या पतीला दीर्घ आयुष्य मिळतं. पती पत्नीमध्ये गोडावा, प्रेम निर्माण होत असतं. जे काही वादविवाद असतात तिथंच संपून जातात. पती पत्नीचे वादविवाद काय, सकाळी वादविवाद होतील तर दुपारी अगदी गोड होतील. पती पत्नीमध्ये कुणी बोलू सुद्धा नाही असं तर म्हटलं जातं. आई वडील असतील, सासू सासरे, कुणीच पती पत्नीच्या मध्ये बोलू नये कधीच. कारण सकाळी ते भांडतील आणि दुपारी एकत्र होतील आणि जे त्यांच्यामध्ये पडतील ना तेच वाईट होऊन जातील. म्हणून पती पत्नीच्या वादविवादामध्ये खरंच कोणी बोलू नये. त्यांचा वादविवाद म्हणजेच त्यांच्यातलं खरं प्रेम असतं. हे दिवाळीच्या पाडव्याला पती देवांना पत्नी अभ्यंग स्नान घालून ओवाळत असते. जी काही परंपरेनुसार आपली जुनी पद्धत आहे तिची सर कुठल्याही वेळी ओवाळण्यात येणार नाही. तर या दिवशी पत्नीने पतीला अभ्यंग स्नान घालून नक्की ओवाळावं, औक्षण करावं. काही ठिकाणी स्त्रिया पतिदेवांचे चरण तीर्थसुद्धा घेतात. आता तुम्ही म्हणाल या ताई काही पण सांगत आहे, अगदीच जुन्या काळात आपल्याला नेऊन ठेवत आहे. असं नाही, काही ठिकाणी अजूनसुद्धा परंपरा आहे. पतिदेवांना पाय धुवायला लावतात. आधी स्वच्छ पाय धुवायचे पतिदेवांनी, मग आसनावर किंवा पाटावर बसावं. पूर्व पश्चिम पतीला कुठल्याही वेळी पती असू दे, मुलं असू दे, भाऊ असू दे, रक्षाबंधन किंवा भाऊबीज, आपण जेव्हा औक्षण करतो ते पूर्व पश्चिम बसवून आपल्याला औक्षण करायचं असतं. उत्तर दक्षिण या दिशेंना पाठ वगैरे ठेवत जाऊ नका. कारण जी स्त्री ओवाळणार तिचं मुख काही वेळा दक्षिणेला येईल किंवा जी व्यक्ती ओवाळून घेणार आहे तिचं मुख दक्षिणेला वगैरे आलं तर अशा गोष्टी करू नका. पूर्व किंवा पश्चिम आपल्याला पाठ ठेवायचा आहे, आसन ठेवायचं आहे आणि त्यावरच आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे. आणि ओवाळणाऱ्या व्यक्तीची म्हणजे जी महिला ओवाळत आहे तिचं सुद्धा मुख पूर्व किंवा पश्चिमेलाच असणं खूप महत्त्वाचं आहे. या छोट्या मोठ्या गोष्टी असतात पण आपल्या आयुष्यात सुख आनंद घेऊन येत असतात. तर काही ठिकाणी जुन्या परंपरेनुसार पतिदेव स्वच्छ पाय वगैरे धुवून आसनावर बसतात म्हणजे पाटावर बसतात. पत्नी त्यांचे दोन्ही अंगठे, पायाचे दोन्ही अंगठे एका तामणात ठेवून त्यावर पाणी टाकते, दूध टाकते, छान असे चरण तीर्थ तयार करते. हळदी कुंकू वाहून त्या अंगठ्यांची आपल्या पतिदेवांच्या पायांच्या अंगठ्याची पूजा करते, फूल वाहते आणि जे चरण तीर्थ तामणात पडलेलं असतं ते आपल्या म्हणजे जिभेवर ठेवते. काही महिला तर चमचाभर तीर्थसुद्धा पितात. काही महिला आपलं थोडंसं तीर्थ चाटून घेतात.
करतात, यामुळे सुद्धा पतीला दीर्घायुष्य मिळतं आणि पती पत्नीतील नात्यात गोडावा निर्माण होतं, अशी जुनी परंपरा आहे. आजकाल कोणी करतं, कोणी नाही करत, ज्याची त्याची विचारसरणी वेगवेगळी आहे. तुम्ही करत असाल तर करू शकता, नाही करत फक्त पतीला औक्षण केलं तरीही तुमच्यात गोडावा निर्माण होणारच आहे. हा दिवसच आहे की संपूर्ण वादविवाद विसरून आपल्या पत्नीला आणि आपल्या पतीला प्रेम देण्याचाच हा दिवस आहे. आता काही ठिकाणी सकाळी सकाळी पतिदेवांना अभ्यंग स्नान घालून, अगदी भल्या पहाटे अभ्यंग स्नान घालून लगेच भल्या पहाटे सूर्योदयाच्या आधीच ओवाळण्याची परंपरा आहे. पण नाही वेळ मिळाला, लहान लेकरं वगैरे असतात, संपूर्ण दिवस हा बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळीचा पाडवा शुभच असतो. सकाळपासून अगदी रात्रीच्या 7-8 वाजेपर्यंत तुम्ही पतिदेवांचं औक्षण केलं ना तरीही चालतं. फक्त आज भर दुपारी हा 1 तासाचा अशुभ काळ असणार आहे, राहू काळ असणार आहे. या 1 तासात चुकून सुद्धा पतिदेवांचं औक्षण करू नका. तसा रोजच राहू काळ आहे. हा राहू काळ जर टळून गेला तर खूप चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडून येतात. जे लोक राहू काळ मानतात त्यांनी नक्की राहू काळ मानायचा आहे. तर आज भर दुपारी 12 वाजून 1 वाजेपर्यंत हा अशुभ काळ असणार आहे, राहूचा काळ असणार आहे. आपल्या पतीचं औक्षण या भर दुपारी 1 तासाच्या राहू काळात, अशुभ काळात महिलांनो चुकून सुद्धा करू नका. कळालं असेल माझ्या सर्व महिलांना, आज दुपारी 12 वाजेपासून 1 वाजेपर्यंत हा राहू काळ असणार आहे. या काळात पतिदेवांचं औक्षण अजिबात करू नका. बाकी संपूर्ण दिवस हा अगदी शुभच आहे. 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे, आजचा शुभ मुहूर्त आहे. बाकी तुम्ही संध्याकाळपर्यंत अगदी रात्रीचे 7-8 वाजले ना पतिदेवांचं औक्षण अगदी आनंदाने करू शकतात. आता दिवाळीच्या पाडव्याला औक्षण करताना पती पत्नीने छान असे नवीन कपडे घालायचे आहे. पतीने आपल्या पत्नीच्या आवडीच्या रंगाचे कपडे घालावे. पत्नीने सुद्धा आपल्या पतीच्या आवडीच्या रंगाची साडी नेसायची आहे. पती देवांनी छानशी टोपी डोक्यावर घालायची आहे किंवा एखादा रुमाल तरी डोक्यावर नक्की ठेवा. डोकं झाकून आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. त्याचबरोबर ताटात एक कणकेचा दिवा असणं खूप महत्त्वाचं आहे. पती देवांना दिवाळीच्या पाडव्याला पंतीने वगैरे ओवाळू नका महिलांनो. कणकेचा दिवा बनवा. छोटासा कणिक मळून गोळा तयार करा. 1 मुठी दिवा बनवायचा आहे. 2 मुटके ठेवा. फक्त पिठाला असं मुठीत वाळायचं आहे. मुटके तुमचे तयार होऊन जातील. पीठ घ्या, 2 मुटके तयार करा. एक छानसा दिवा तयार करा. तेलाची वाट टाकायची आहे. तुपाच्या दिव्याने कधी पण देवांना ओवाळावं आणि तेलाच्या दिव्याने मनुष्याला ओवाळायचं असतं. म्हणून पतिदेवांचं किंवा उद्या भाऊबीजेला भावाचं औक्षण कराल तर तुम्ही कणकेचाच दिवा घ्यायचा आहे आणि त्यात तिळाचं किंवा मोहरीचं किंवा देवांना तुम्ही जे तेल दिव्यासाठी वापरता ते तेल टाकायचं आहे दुहेरी वाट टाकून आणि त्या दिव्याने आज पती देवांना ओवाळायचं आहे. उद्या पुन्हा दुसरा दिवा तयार करा भाऊबीजेसाठी, भावाला ओवाळण्यासाठी. कणकेचा दिवा खूप महत्त्वाचा असतो. यामुळे आजूबाजूतली नकारात्मकता दूर होते आणि जे पितृदोष असतात त्यातून सुद्धा आपल्याला किंवा ज्या व्यक्तीला ओवाळत आहात त्यांच्या आयुष्यातून पितृदोष सुद्धा नष्ट होतो आणि जे ग्रहमान वाईट असतात ते सुद्धा सुधारत असतात आणि त्यांना कामात प्रगती मिळत असते आणि आपल्या घरात आनंद निर्माण होतो. आपल्याला घरात लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करते. म्हणून कणकेच्या दिव्याला खूप महत्त्व आहे. नंतर तो दिवा शांत झाल्यावर एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचा आहे. किडे मुंग्या खातील, त्यांचं पोट भरेल, त्यातून सुद्धा आपल्याला लाख लाख आशीर्वाद मिळतात. यामुळे सुद्धा पितृदेव तृप्त होतात, प्रसन्न होतात. असा कणकेचा दिवा आज पण बनवायचा आहे आणि उद्या भाऊबीजेला सुद्धा कणकेच्या दिव्याला, दिवाळीच्या पाडव्याला, भाऊबीजेला खूप महत्त्व आहे. तर ओवाळणीच्या ताटात पतिदेवांना ओवाळताना ताटामध्ये हळदी, कुंकू, आपण जो कणकेचा दिवा, कणकेच्या दिव्याच्या आजूबाजू 2 मुटके आणि छान असा तेलाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे. सोन्याची एखादी अंगठी किंवा काही वस्तू असेल सोन्याची तुमच्याकडं, ती सोन्याची वस्तू ठेवून घ्यायची आहे.
थोडासा कापूस ठेवायचा आहे, एक सुपारी ठेवायची आहे. पती देवांना आसन घेऊन पूर्व पश्चिम बसवायचं आहे आणि पत्नीने छान अशी नवऱ्याच्या पतीच्या आवडीची साडी घालावी. पती देवांनी सुद्धा पत्नीच्या आवडीचे रंगाचे कपडे घाला. छान असं औक्षण करायचं आहे. प्रथम पती देवांना हळदी कुंकू लावा. थोड्याशा अक्षता त्यावर चिटकवण्याचा हळदी कुंकवावर प्रयत्न करा. तुम्ही ओलं कुंकू करून घेतलं, थोडंसं तेलात कुंकू भिजवून घेतलं किंवा पाण्यात कुंकू भिजवलेलं असेल, छान असा पती देवांना तिलक करायचा आहे. त्यावर थोड्या अक्षता चिटकवायच्या आहे. थोड्याशा अक्षता पती देवांच्या डोक्यावर जरूर टाका. यामुळे सुख सौभाग्य वाढत असतं पती देवांचं सुद्धा आणि पती पत्नीमध्ये प्रेम निर्माण होत असतं. तर अशा पद्धतीने औक्षण करायचं. प्रथम सुपारी ओवाळून घ्यायची, नंतर सोनं कपाळी लावून घ्यायचं पतिदेवांना आणि 3 वेळा सोनं सुपारी ओवाळून घ्यायची आणि थोडासा कापूस पतिदेवांच्या डोक्यावर ठेवायचा. जसं आपण वाढदिवसाच्या दिवशी आपण आपल्या मुलांचं किंवा इतर व्यक्तीचं वाढदिवसाच्या दिवशी डोक्यावर कापूस ठेवतो, यामुळे म्हातारं होस्तोवर आरोग्यदायी जीवन जगतात ते आणि त्यांना कुठल्याच संकटांना सामोरं जावं लागत नाही, भरभरून आयुष्य जगतात. म्हणून थोडासा कापूस पतिदेवांच्या डोक्यावर ठेवावा आणि छान असं औक्षण करायचं आहे पतिदेवांचं. गोडाचा पदार्थ खाऊ घालायचा आहे. सुपारीने पतिदेवांना जरूर ओवाळा. सुपारीसारखे टणक बनतात आणि आपल्या घराच्या कुटुंबाच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे राहतात ते कायम. कुठलंच संकट ते आपल्या परिवारावर कुटुंबावर येऊ देत नाही. म्हणून सुपारीने आपल्या पतिदेवांना जरूर ओवाळा आणि सोनं सुद्धा कपाळी लावून त्यांना 3 वेळा सोन्याने सुद्धा ओवाळून घ्यायचं. सोन्यासारखं सुख ऐश्वर्य त्यांना मिळतं आणि कायम सोन्यासारखे राहतात. म्हणून सुपारी आणि सोनं आपल्या ताटात, औक्षणाच्या ताटात असायलाच हवं. औक्षण झाल्यानंतर काहीतरी गोडाची मिठाई वगैरे पतिदेवांना मुखात द्यायची आहे, खायला द्यायचे आहे. मग पतिदेवांनी सुद्धा पत्नीचं ताट खाली ठेवू नका. काहीतरी पत्नीला ओवाळणी म्हणून नक्की द्या. तुम्हाला जेवढी परवडते तेवढी ओवाळणी नक्की द्या. तुम्ही सोन्याचा दागिना घेतलेला असेल, चांदीचा किंवा एखादा डायमंड दिलेला असेल किंवा छानशी साडी दिलेली असेल, तरी पण पतिदेवांनी पत्नीचं ताट खाली ठेवू नका. तुमच्या घराची लक्ष्मी आहे, तिला खाली हात ठेवू नका. तिचं औक्षणाचं ताट भरून टाकायचं आहे. थोडे का होईना, 101 रुपये टाका, 500 टाका, 1000 टाका, पण तिचं औक्षणाचं ताट खाली ठेवू नका. ती ओवाळणी पतिदेवांनी दिलेली पत्नीने नीट सांभाळायची आहे. त्याच्या काहीतरी शुभ सौभाग्यवर्धक वस्तू खरेदी करा महिलांनो. टिकली, बांगडी, तुम्हाला काय घ्यायचं ना, सौभाग्यवर्धक वस्तू खरेदी करा. काचेच्या बांगड्या घ्या. तुम्हाला ज्या हव्या त्या वस्तू पतीने दिलेल्या ओवाळणीतून तुम्ही खरेदी करायच्या आहे. जरी तुम्हाला लाख मोलाची भेट वस्तू आज दिलेली असेल, पण पतिदेवांनी तुमच्या औक्षणाच्या ताटात टाकलेले जे पैसे असतात, लक्ष्मी असतात, त्या पैशांनी इतरांना ते पैसे चुकून सुद्धा देऊ नका. लेकरं बाळं असतील त्यांना पण देऊ नका. तुमच्या पतीने तुम्हाला ओवाळणी दिलेली आहे. घरातल्या तुमच्या पतीने तुम्हाला लक्ष्मी स्वरूप तुम्हाला समजून, म्हणजे तुम्हाला पतीने ओवाळणी दिलेली आहे. त्या पैशातून तुम्हाला सौभाग्यवर्धक वस्तूच खरेदी करायच्या आहे. ते पैसे इतरत्र खर्च करू नका. पत्नीचे औक्षणाचे ताट कधीच खाली जाऊ देऊ नका. त्यात ओवाळणी जरूर टाका आणि ती ओवाळणी तुम्ही स्वतःसाठीच खर्च करायची आहे. महिलांनो, पतिदेवांचे औक्षण केल्यानंतर पत्नीने पतीच्या डोक्यावरून एक वस्तू वाळून टाकायची आहे. महिलांनो, आज बुधवार आलेला आहे. काय करायचं आहे? एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे. पतिदेवांना जिथं तुम्ही बसवलेलं होतं तिथंच उभं राहायला सांगायचं आहे. पूर्व पश्चिमच उपाय करा. उभं राहूनच आपल्याला पतिदेवांच्या डोक्यावरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. आता 3 वस्तू सांगत आहे. त्यातील तुम्हाला जी वस्तू ओवाळून टाकायची ना, ती टाकू शकतात. प्रथम तुम्हाला काय करायचं आहे? थोडेसे तांदूळ हातात घ्यायचे आहे आणि पतिदेवांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा ते तांदूळ ओवाळून घ्यायचे आहे. ओवाळताना काही नाहीच बोलता आलं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, स्वामींचा मंत्र जपायचा आहे. आपल्या स्वामींचा मंत्र जपा आणि तांदूळ ओवाळून घ्यायचे आहे आणि तिथंच उभ्या राहिल्या
पती देवांच्या चारी दिशांना ते थोडे थोडे चिमूटभर तांदूळ टाकून द्यायचे आहे, फेकून द्यायचे आहे. घरात कुठंही पडू द्या. नंतर तुम्ही झाडून कचऱ्यात टाकून दिले किंवा पक्षी येत असतील तिथं खायला टाकून दिले एखाद्या कोपऱ्यात चालेल, पण पती देवांवरून थोडेसे तांदूळ ओवाळून घ्यायचे आहे 7 वेळा आणि तिथंच हुब्याच पती देवांच्या आजूबाजू चारी दिशांना ते टाकून द्यायचे आहे. कधीच तुमच्या पती देवांवर कुठलंच संकट कुठल्याच दिशेने येणार नाही, असा सुंदर उपाय आहे. दुसरी वस्तू ती म्हणजे तुरटीचा खडा. बुधवार आहे, एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे. पती देवांना तिथंच उभं करायचं पूर्व पश्चिम. पतीच्या डोक्यापासून पायापर्यंत नीट तो तुरटीचा खडा 7 वेळा ओवाळून घ्यायचा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. घराबाहेर चूल असेल तुमच्या, त्या चुलीत अग्नीत टाकून द्यायचं आहे. प्रत्येकाच्याच घरात दारात चूल नसते, मग काय करायचं? बेसिन असेल, वॉश बेसिन, त्यावर हात धुवून टाका. तो तुरटीचा खडा जसा जसा वितळून जाईल तशी तशी तुमच्या पतिदेवांना लागलेली नजरबाधा असतील, काही पतिदेवांच्या अडचणी असतील, निघून जातील, नष्ट होतील. हा असा सुंदर उपाय आहे. एक तुरटीचा खडा आज नक्की दिवसभरात अगदी रात्रीच्या 8-9 वाजेपर्यंत ओवाळून असा वॉश बेसिनमध्ये टाकून द्या किंवा चूल असेल चुलीत जाळून टाकला चालेल. गॅसवर वगैरे जाळायची चूक करू नका. तिसरी वस्तू म्हणजे तुम्हाला 4 काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहे. काळे मिरे प्रत्येकाकडं असतात महिलांनो. 4 काळे मिरे घ्यायचे. पती देवांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा काळे मिरे ओवाळून घ्यायचे आहे. घराबाहेर जायचं आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण चारी दिशांना एक एक काळी मिरीचा दाणा टाकून द्यायचा आहे. कधीच तुमच्या पतिदेवांवर कुठल्याच दिशेने संकट येणार नाही, अकाली संकट येणार नाही, कसलीच तुमच्या पतिदेवांना भीती उरणार नाही. म्हणून हा उपाय करताना मनापासून करा, हृदयापासून करा. श्रद्धेने केलेला उपाय कधीच खाली जात नाही. करायचा म्हणून करू नका, मनापासून करा. कुठलीही वस्तू पतिदेवांवरून ओवाळताना स्वामींचं नाव घ्या. माझ्या पतीचं कायम रक्षण करा, चारी दिशांनी त्यांचं रक्षण करा. कुठलंच संकट कुठल्याच दिशेने यायला नको. अकाली संकट वरच्या वर दूर होऊ द्या. स्वामी तुमची कृपा अखंड राहू द्या, असं बोलून त्या वस्तू ओवाळायच्या आहे. ओवाळायचं म्हणून ओवाळू नका. सुंदर उपाय आहे. यातील एक तरी वस्तू पतिदेवांच्या डोक्यावरून ओवाळून नक्की टाका. तांदूळ ओवाळू शकता. आज बुधवार आहे, बुधवारीच तुरटीचा खडा खरा उतरवायचा असतो. बुधवार आहे, तुरटीचा खडा उतरवून टाका. काळी मिरी असेल, काळी मिरी ओवाळून टाका आणि घराबाहेर चारी दिशांना टाकून द्या. सुंदर अनुभव येतील. आजचा दिवस खूप छान आहे. पती पत्नीच्या नात्याचा, प्रेमाचा हा दिवस आहे. पतीला छान औक्षण करा. पतिदेवांनी सुद्धा पत्नीला तुम्हाला जेवढी परवडेल तेवढी छान अशी शुभ गोष्ट भेट म्हणून द्यायची आहे आणि आनंदाने हा दिवस साजरा करा. वर्षभर हा दिवस अगदी आनंददायी राहिला पाहिजे आणि तुमच्यातला जो गोडावा आहे तो कायम टिकून राहिला पाहिजे, असा सोन्यासारखा दिवस आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.